आज ऑफिसमधून लवकर घरी आलो होतो. आज मूड खूप चांगला होता. येताना बायकोसाठी गजरा सुद्धा घेऊन आलो होतो. आल्यावर दारावरची बेल वाजवली. बायको जरा तणतणत आली आणि दार उघडून पाय आपटत किचनमध्ये निघून गेली. मला भारी नवल वाटलं. एरवी दार उघडल्यावर हसून स्वागत करणारी बायको आज काही कारण नसताना अशी का बरं वागत असावी. मी आपला अंदाज बांधत होतो. सकाळी तर बरी होती. जाताना छान हसून बाय केला होता. अचानक काय झालं हिला? स्वयंपाकघरातून जोरजोरात भांडी वाजवण्याचा आवाज येत होता. मी मात्र परिस्थितीचा अंदाज लावत गप्प बसलो होतो. शेवटी बायको पाण्याचा ग्लास घेऊन आली. माझ्याकडे अगदी जळजळीत कटाक्ष टाकला. मी मात्र तिच्याकडे पाहून घाबरलो. पण मी घाबरलोय हे मी तिला दाखवले नाही. आणि मी तिला विचारले, आज काय विशेष? अशी रागात का दिसत आहेस? रागात नाही असणार तर काय? इतके दिवस झालेत आपल्या लग्नाला. आजवर मला कधी एखादे गिफ्ट तरी दिले का तुम्ही? बायको जरा तणतणत म्हणाली. पण तू आजवर जे मागितले ते दिलेस ना मी तुला. कधी कधी थोडा वेळ लागतो पण हवं ते देतोच की. मी आपला बचाव करत म्हणाले. पण मी मागितल्यावरच देता ना. कधी काही स्वतःच्या मनाने आणलं का माझ्यासाठी? अगं, आपलं नवीन लग्न झालं होतं तेव्हा मी तुझ्यासाठी छान माझ्या आवडीची पोपटी रंगाची साडी आणली होती. तुला अजिबात आवडली नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळीच मला साडी बदलून द्यायला पाठवलं होतंस तू. मी अर्धा तास दुकानाच्या बाहेर उभा राहून दुकान उघडायची वाट बघितली होती साडी बदलून घेण्यासाठी. तुमची चॉईस सुद्धा तशीच आहे ना. तुमचा आवडता रंग कोणता? तर पोपटी. निदान तो आपल्या बायकोला शोभतो का याचा विचार तरी करायचा असता. मुळात पोपटी रंग तुमचा सर्वात आवडता रंग आहे याचं मला नवल वाटतं, बायको म्हणाली. म्हणूनच तेव्हापासून मी स्वतः तुझ्यासाठी काहीच घेत नाही. नेहमी तुला सोबत घेऊन जातो. पण मलाही वाटतं ना की तुम्ही माझ्यासाठी कधीतरी सरप्राईज म्हणून काहीतरी आणावं. अगं, पण तुलाच माझी चॉईस आवडत नाही तर मी काय करू? मग माझी आवड निवड जाणून घ्यायला हवी ना तुम्ही. हे काय सुचलं तुला अचानक? आजवर तुला काहीच प्रॉब्लेम नव्हता आणि नेमकं आजच का सुचतंय हे सर्व? हो, बरोबर आहे तुमचं. आजवर तुम्ही माझा विचारच केला नाही आणि मी मात्र दिवस रात्र फक्त तुमच्याच आवडीनिवडीचा विचार करते. काही झालंय का आज? तुझा मूड का इतका खराब आहे? मी विचारले. पण बायको आज जरा वेगळ्याच मूडमध्ये होती. आजवर मी ज्या नोटीस सुद्धा केल्या नसतील त्या गोष्टी उकरून काढल्या तिने. काय तर म्हणे मी रोमॅन्टिक नाही, मैत्रिणीचा नवरा तिला नेहमी सरप्राईज देत असतो. पुढचा अर्धा तास नुसती माझ्याशी भांडत होती. शेवटी ती थकून बोलायची बंद झाली. मी मात्र सर्व काही निमूटपणे ऐकत होतो. त्यानंतर घरात बराच वेळ शांतता होती. आम्ही दोघेही एकमेकांशी काहीच बोलत नव्हतो. आम्ही दोघेही जेवायला सोबतच बसलो पण एकमेकांशी न बोलता कसे तरी 2 घास गिळले आणि उठलो. मी आज लवकर झोपायला आलो होतो. मला बराच वेळ झोप लागली नाही. मी सारखा विचार करत होतो की आज हिला झाले तरी काय. कारण तशी ती खूप समजूतदार आहे. कधी भांडत नाही. एखादी गोष्ट आवडली नसल्यास ती समजावून सांगते. कधी कधी रागवते सुद्धा. पण आज चक्क भांडली ती. मी तिच्या वागण्याचा अर्थ लावत बसलो होतो. इतक्यात बायको तिची कामे आटपून झोपायला आली. माझ्याकडे पाठ करून झोपून गेली. मला मात्र नंतर बराच वेळ झोप लागली नाही. पहाटे कधीतरी माझा डोळा लागला. सकाळी जाग आली ती बायकोच्या आवाजाने. अहो, उठताय ना? तुमच्यासाठी गरमागरम चहा करते. तुम्ही फ्रेश व्हा. आपण सोबतच चहा घेऊ. मी एकदम दचकून उठलो. काल तर माझ्याशी खूप भांडली आणि आज सकाळी एकदम लाडात येऊन गोड बोलते. सोबत चहा पिऊ म्हणून. मला तिच्या वागण्याचा काही अर्थ लागत नव्हता. म्हणून मी गुपचूप उठलो, फ्रेश झालो आणि चहा घेतला. इतक्यात बायको म्हणाली, आज तुमच्या आवडीचा नाश्ता करणार आहे. सोबत आणखी काही हवं असल्यास सांगा मला. नाही, तुला जे करायचं ते कर. आणखी काही नको. ठीक आहे. एवढे बोलून बायको स्वयंपाकघरात निघून गेली. मी मात्र विचारात पडलो. हिला काय झालं असेल? एकतर काल स्वतःहून माझ्याशी भांडली आणि आज स्वतःहून नॉर्मल वागते. हिला विचारू का काय झालं ते? पण हिचा मूड चांगला आहे. उगाच मी कालच्या भांडणाची आठवण करून दिली तर पुन्हा भांडायला सुरुवात करेल. काय करू? विचारू की नको? पण विचारायला तर पाहिजेच, नाहीतर उगाच डोक्यात तेच विचार येत राहतील. आता मनाला प्रश्न पडला तर त्याचं उत्तर तर मिळायला हवं. मी मोठी हिम्मत करून बायकोजवळ गेलो आणि तिला विचारलं, एक विचारू का? विचारा की. काल तू माझ्याशी का भांडलीस? अहो, ते काल ना मी एक कथा लिहित होते ज्यामध्ये नवरा बायकोचे भांडण होतं. पण काही केल्या ती कथा जमतच नव्हती. त्यामध्ये खरेपणा येत नव्हता.
म्हणून मग मी तुमच्याशी थोडी भांडले. त्यानंतर ती कथा पूर्ण केली आणि आश्चर्य म्हणजे ती कथा एकदम छान जमली. मग बायको सहजपणे म्हणाली, अरे देवा, म्हणजे हे सर्व फक्त कथेसाठी? मी रात्रभर झोपलो नाही विचाराने. मला किती टेन्शन आले होते. तुम्ही पण ना खूप भोळे आहात हो. अगदी कोणत्याही गोष्टीचं पटकन टेन्शन येतं तुम्हाला. बायकोच्या उत्तराने मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. पण या उत्तराने आणखी नवे प्रश्न माझ्या पुढे उभे टाकले. ते म्हणजे हिच्या लेखन प्रवासात माझा नेमका कसा प्रयोग होईल याची काही शाश्वती नाही. खरं आहे, लेखिका होणं सोपं नाही. पण एका लेखिकेचा नवरा होणं देखील इतकं सोपं नाही बरं का. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या मितवा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.